अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे कर्जमुक्तीसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय। आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी जी सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे कर्जबाजारीपणा। बघा, बऱ्याच वेळा आपण आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी, कधी आपल्या मुलांच्या विवाहासाठी, कधी एखादी गाडी घेण्यासाठी, जमीन खरेदी करण्यासाठी आपण कर्ज काढतो। कर्ज काढताना, कर्ज घेताना खूप सोपं वाटतं, पण जेव्हा तेच कर्ज फेडण्याची वेळ येते तेव्हा एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागतं। कर्ज घेतल्यानंतर हे कर्ज कसं फेडू सतत डोक्यात विचार असतो। कर्ज घेतलेला कुठलाच व्यक्ती तुम्हाला कधी हसताना दिसणार नाही, चार लोकांमध्ये कधी सन्मानाने फिरताना तुम्हाला दिसणार नाही। बघा, कर्जबाजारीपणा आपल्याला डिप्रेशनमध्ये घालवतो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी, कर्ज कमी करण्यासाठी, कर्जाचा हप्ता व्यवस्थित फिटण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। हा पण एक लक्षात ठेवा की जर कर्ज फेडण्याची तुमची इच्छा असेल, त्यासोबत कष्ट आणि मेहनत करण्याची तुमची तयारी असेल तरच हे कर्ज फिटलं जाईल। तुम्ही फक्त बेडवर बसून राहिलायत, तुम्ही झोपून राहिलायत आणि सांगाल की माझं कर्ज फिटू द्या, मी उपाय करते, सेवा करते, काहीच होणार नाही। तुमचा पती काम करतोय, तुमचा पती कष्ट करतोय, तुमची मुलं काम करतायत आणि त्याच्यासोबत जर तुम्ही हा उपाय कराल तर त्याच्या कष्टाला, त्याच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळून देईल। तुमच्या या उपायाने तुमच्या घरात असणारं जे कर्ज आहे, तुमच्या घरावर असेल, पतीवर असेल, मुलांवर असेल, कुणावरही असेल, तर तुमच्या एका उपायाने तुमच्या संपूर्ण घरावर असणारं जे कर्ज आहे ना ते क्षणात फिटलं जाईल। अगोदर मी तुम्हाला छोट्या मोठ्या काही टिप्स सांगते आणि त्याच्यानंतर तुम्हाला आजचा खास उपाय सांगते। खूप कर्ज वाढत चाललेलं असेल तर काय करा, कुठल्याही शनिवारच्या दिवशी शनी मंदिरामध्ये जाऊन तिथे जो दिवा लावलेला असतो त्या दिव्यामध्ये काळं तेल अर्पण करा। काळ्या राईचं, मोहरीचं तेल असतं, हे तेल त्या दिव्यात अर्पण करा आणि तेल अर्पण केल्यानंतर त्या दिव्यामध्ये 7 लवंगा घाला। 7 लवंगा, 7 काळ्या मिऱ्या। प्रत्येक वेळी लवंग घालत असताना फक्त कर्जमुक्ती 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 म्हणायचं। काळ्या मिरी घालत असताना कर्जमुक्ती 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 म्हणायचं। बघा, शनिवारच्या दिवशी काळं तेल अर्पण केलं आणि त्याच्यासोबत 7 काळ्या मिऱ्या आणि 7 जर लवंग अर्पण केल्या तर तुमच्या आयुष्यात असणार कितीही कठीण कर्ज असेल तर ते कर्ज फिटण्यास मदत होईल। शनी महाराजांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात जी काही कर्जाची दशा सुरू आहे ती कुठेतरी संपुष्टात येईल। हा उपाय तुम्ही कमीत कमी 4 शनिवार करा। या शनिवारी, पुढच्या शनिवारी, त्याच्या पुढच्या शनिवारी, मध्ये एखादा दुसरा शनिवार गेला तर अजून दुसऱ्या शनिवारी, असे 4 शनिवार तुम्ही केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जिथे पैसा येत नव्हता, टिकत नव्हता, तिथे पैसा येऊ पण लागेल, टिकायला पण लागेल। कितीही कर्ज असेल तर त्यातून मार्ग तुम्हाला सापडायला लागेल। आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्या आयुष्यात खूपच कर्ज आहे, करोडोंचं कर्ज आहे, लाखोंचं कर्ज आहे, त्यांनी काय करायचं, आपल्या बाथरूममध्ये जिथे आपण अंघोळ करतो त्या आपल्या वॉशरूममध्ये, अंघोळीच्या बाथरूममध्ये निळ्या रंगाच्या बादलीमध्ये, निळ्या रंगाची बादली घ्यायची आणि त्या निळ्या रंगाच्या बादलीमध्ये पाणी भरायचं। जे अंघोळीचं पाणी आहे ते निळ्या रंगाच्या बादलीमध्ये भरायचं आणि त्याच्यामध्ये तुरटीचा एक खडा घालायचा। एक तुरटीचा खडा निळ्या रंगाच्या बादलीत आणि बादलीभर पाणी। आता ही बादली जी आहे ती तुम्हाला कमीत कमी 1 महिनाभर तरी बाथरूममध्ये ठेवायची आहे। पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा 1 बादली ठेवायची, 30 बादली ठेवा, ते पाणी ओतून द्या बाथरूममध्ये, पुन्हा बादलीवर पाणी ते साठवून ठेवा, त्याच्यामध्ये एक तुरटीचा खडा ठेवा। कमीत कमी 6 महिने तरी निळ्या रंगाच्या बादलीमध्ये तुम्ही जर तुमच्या वॉशरूम म्हणजे तुमच्या बाथरूममध्ये जर पाणी तुरटी घालून ठेवलं तर तुमचं जे कर्ज आहे ना ते कर्ज कमी होण्यास, कर्जाचा हप्ता फिटण्यास, पैसा येण्यास तुम्हाला मदत होईल। हा सुद्धा शास्त्रात सांगितलेला उपाय आहे। कर्ज घेत असताना कधीच ते मंगळवारी, शुक्रवारी घ्यायचं नाही। मंगळवार, शुक्रवार माता लक्ष्मीचा दिवस असतो आणि या दिवशी जर तुम्ही कर्ज काढलं तर ते फेडताना थोडंसं कठीण जातं, म्हणून शनिवार, मंगळवारी कर्ज काढायचं नाही आणि ते फेडायचंही नाही। ठीक आहे, आता मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, हा उपाय जो आहे हा तुम्ही कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी करा।
मंगळवार किंवा शुक्रवार या दोघांपैकी कुठल्याही वारी तुम्ही करू शकता। यासाठी काय करायचं, तुमच्या देवघरामध्ये व्यंकटेश भगवानांची मूर्ती किंवा फोटो असेल, नसेल तर भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तरीही चालेल। एक प्रतिमा आपल्या देवघरामध्ये ठेवा। यापैकी काहीच नसेल तर देवघरात एक सुपारी ठेवा, त्यांना भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप द्या, हळदी कुंकू चंदन अर्पण करा, धूप दीप देवघरामध्ये लावा आणि त्याच्यानंतर बसण्यासाठी निळ्या रंगाचं एक आसन घ्या। निळ्या रंगाचं एक आसन, त्याच्यावरती आपल्याला बसायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे तर 21 तांदळाचे दाणे घ्यायचे, अख्खे असणारे व्यवस्थित असणारे 21 तांदळाचे दाणे। 21च्या 21ही तांदळाचे दाणे एका वाटीत घ्यायचे। सगळ्यात पहिला तांदळाचा दाणा उजव्या हातात घ्यायचा, हाताची मूठ बंद करायची, जे कर्ज असेल ते कर्ज मुक्त करण्यासाठी भगवान श्री विष्णूंना प्रार्थना करायची आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं। आता हा तांदळाचा दाणा भगवान श्री विष्णूंच्या समोर अर्पण करायचा। पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा हातात घ्यायचा, इच्छा सांगायची, कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची, पुन्हा एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आणि हा तांदळाचा दाणा तिथे अर्पण करायचा। बघा, असे तुम्हाला 21 तांदळाचे दाणे अभिमंत्रित करायचे आणि 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। अभिमंत्रित केलेले 21च्या 21ही तांदळाचे दाणे एक 5 मिनिटानंतर तुम्हाला तिथून उचलायचे आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये काहीतरी गोड बनवायचं आहे। गोडाची खीर बनवा, शेवया बनवा, काहीही बनवा, जे काही तुम्ही गोड बनवा काहीही, त्याच्यामध्ये 21च्या 21 तांदळाचे दाणे टाकायचे आहेत। अभिमंत्रित केलेले 21ही तांदळाचे दाणे त्या गोड खीरमध्ये किंवा गोड पदार्थामध्ये घालायचे आहेत। आता ही जी गोड खीर तयार होईल म्हणजे याचे तीर्थ तयार होईल, हे तुम्हाला एक वाटीभर तीर्थ कुत्र्याला खाऊ घालायचं आहे। एक वाटीभर तीर्थ म्हणजे एक वाटीभर खीर तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे, एक वाटीभर खीर तुम्हाला गोमातेला खाऊ घालायची आहे आणि एक वाटीभर खीर तुम्हाला स्वतःला ग्रहण करून तुमच्या संपूर्ण घरातल्या सगळ्या सदस्यांना खाऊ घालायची आहे। शेजारी पाजारी कोण असेल तुम्ही त्यांना सुद्धा देऊ शकता। बघा, हा उपाय तुम्ही कमीत कमी 11 शुक्रवार किंवा 11 मंगळवार केला। प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक मंगळवारी म्हणजे 3 महिन्याचा कालावधी जाणार आहे। मंगळवारी किंवा शुक्रवारी जसं सांगितलं असेल त्या पद्धतीने 21 तांदळाचे दाणे घ्यायचे, अभिमंत्रित करायचे, गोड काहीतरी बनवून त्यामध्ये ते टाकायचे, तीर्थ बनवायचं, गोमातेला कुत्र्याला आणि घरातल्या सगळ्या लोकांना ग्रहण करायला सांगायचं, स्वतः ते ग्रहण करायचं। जर हा उपाय तुम्ही 11 शुक्रवार किंवा 11 मंगळवार केला, तुमच्या आयुष्यात कितीही करोडोंचं कर्ज असेल, कितीही लाखोंचं कर्ज असेल, तर ते कर्ज कुठेतरी तुम्हाला कमी होताना दिसेल। जिथे पैसा येत नव्हता तिथे कर्ज फेडण्यासाठी तरी का होईना पण तुमच्या घरामध्ये पैसा यायला लागेल। हा उपाय लाल किताबमधील आहे, जो कर्जमुक्तीचा खास आहे, कर्जमुक्तीचा खास आहे। बघा, व्यंकटेश भगवान हे पैशांच्या समस्या दूर करणारे, आर्थिक परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती जी आहे ती आपली बलवान बनवणारे आणि आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या सोडवणारे दैवत आहे। जेव्हा तुम्ही 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणाल आणि तांदळाचे अभिमंत्रित केलेले दाणे जे आहेत त्याने तुम्ही जेव्हा गोड बनवून गोमाता आणि जेव्हा तुम्ही कुत्र्याला खाऊ घालाल, जसं ते ग्रहण करतील ना तसं तुम्हाला यश मिळायला लागेल, प्रगती व्हायला लागेल। तुमची जी काही आर्थिक समस्या आहे ना ती त्या क्षणापासून जी आहे ती कमी व्हायला लागेल। खूप साधा, खूप सोपा उपाय आहे। आता मध्ये एखादा शुक्रवार गेला, मध्ये मासिक धर्म असेल त्यावेळेस तुम्ही समजा नाही केलं, मासिक धर्म किंवा सुद्धा काळात करायचाच नाही आहे तेव्हा समजा तुम्ही नाही केला, एखाद दुसरा शुक्रवार एखाद दुसरा मंगळवार तुमचा गेला चालेल, पुढचे कंटिन्यू करा, पण कमीत कमी 11 शुक्रवार किंवा 11 मंगळवार नक्की करा। खूप साधा सोपा उपाय आहे, खूप खर्चिक किंवा खूप जास्त असं काहीच नाही आहे। फक्त मनापासून तुम्ही केलात, विश्वासाने तुम्ही केलात तर 100% तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।